नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास शिकणार आहोत। द्वंद्व समास व्याख्या बघा। ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। थोडक्यात मित्रांनो, द्वंद्व समास म्हणजे काय तर दोन्ही पदे मुख्य असतात। मग ती दोन्ही पदे अथवा आणि व किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। आता उदाहरण बघूया। राम लक्ष्मण या उदाहरणामध्ये राम आणि लक्ष्मण ही दोन पदे आहेत आणि ही दोन पदे आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। पाप पुण्य या उदाहरणामध्ये पाप आणि पुण्य ही दोन पदे आहेत आणि ही दोन पदे किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। विटीदांडू ही दोन पदे आहेत। विटी आणि दांडू ही दोन पदे आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। मित्रांनो, समासाचा अभ्यास करताना सामासिक शब्दाचा विग्रह करूनच तो समास ओळखायचा आहे, म्हणजे तुमचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही। द्वंद्व समासाचे प्रकार। द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास। द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास। व्याख्या बघा। ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। थोडक्यात मित्रांनो, सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा इतरेतर द्वंद्व समासामध्ये वापर करावा लागतो। उदाहरण बघूया। आई बाप हा सामासिक शब्द आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह आहे आई आणि बाप। सामासिक शब्दाचा विग्रह आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे। त्यानंतर बहीण भाऊ हा सामासिक शब्दाचा विग्रह आहे बहीण व भाऊ। सामासिक शब्दाचा विग्रह व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे। त्यानंतर हरिहर या सामासिक शब्दाचा विग्रह आहे हरी आणि हर। सामासिक शब्दाचा विग्रह आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे। त्यानंतर स्त्री पुरुष या सामासिक शब्दाचा विग्रह आहे स्त्री आणि पुरुष आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने हा विग्रह जोडलेला आहे। इतरेतर द्वंद्व समास सामध्ये आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा विग्रह करताना वापर केलेला असतो। तसेच मित्रांनो, इतरेतर द्वंद्व समासामध्ये ही जी दोन्ही पदे आहेत आई बाप ही दोन्ही पदे समान असतात किंवा या दोन्ही पदांना समान महत्त्व असते। द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास। व्याख्या बघा। ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। थोडक्यात मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करून हे दोन शब्द जोडलेले असतात।
या समासामध्ये दोन्ही पदे विरुद्ध अर्थाची असतात. म्हणजे उदाहरणावरून आपण ते समजून घेऊया. पास नापास. पासला विरोध, नापास म्हणजेच ही दोन पदे विरुद्ध अर्थाची असतात. उदाहरणे बघूया. खरे खोटे हा सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह आहे खरे किंवा खोटे, किंवा या उभयान्वयी अव्ययाने हा विग्रह जोडलेला आहे किंवा ही दोन पदे जोडलेली आहेत. त्यानंतर 3 4, 3 किंवा 4, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पास नापास, पास किंवा नापास. थोडक्यात मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करतो तेव्हा अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. व्याख्या बघा. ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. थोडक्यात मित्रांनो, जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करतो तेव्हा त्याच जातीच्या इतर पदार्थांचा त्यात समावेश केलेला असतो, म्हणून त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणायचं आहे. उदाहरण बघा. मीठ भाकर, मीठ आणि भाकरी याचबरोबर इतर पदार्थांचा, त्याच जातीच्या इतर पदार्थांचा इथे सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये समावेश केलेला आहे. मीठ भाकर या सामासिक शब्दाचा विग्रह आहे मीठ, भाकरी व साधे पदार्थ. चहा पाणी, चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ, त्याच जातीच्या इतर पदार्थांचा इथे समावेश केलेला आहे. भाजीपाला, भाजीपाला व मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू, त्याच जातीच्या इतर पदार्थांचा या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये समावेश केलेला आहे. म्हणून या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणायचं आहे. थोडक्यात मित्रांनो, मीठ भाकर, मीठ आणि भाकरी बरोबर इतर पदार्थाचाही इथे समावेश केलेला आहे. त्यानंतर चहा पाणी, चहा आणि पाण्याबरोबर इतर पदार्थांचाही इथे समावेश केलेला आहे. त्यानंतर भाजीपाला, भाजी आणि पाल्याबरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये समावेश केलेला आहे. म्हणून याला समाहार द्वंद्व समास असे म्हणायचे आहे.